राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या मोर्चामुळे आणि आमच्या सर्वांच्या आग्रहामुळे, विशेष करून बबन तायवाडे सरांच्या आग्रहामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम देशात ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली आणि अतुलजी सावे यांना त्या विभागाचे मंत्री केलं. आणि म्हणूनच मला वाटतं इथे मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक सुद्धा आहेत. कर्नाटकाच्या लोकांना मराठी समजणार नाही, म्हणून मला असं वाटतं की आपके लिए हिंदी में बात करता हूं, समझ रहा नहीं मुझे. तो आप सबका मैं स्वागत स्वीकार करता हूं. आप क्या करेंगे, आपके राज्य में हम आए हैं, तो मैं आपको एक ही बात कहता हूं कि जो झुककर जीते हैं वो इतिहास नहीं बनाते हैं. इतिहास जीतते हैं जो अपने अधिकारों के लिए डटकर लड़ते हैं. आणि म्हणून और इसीलिए हम यहां पे आज इस कर्नाटक की पावन भूमि, इस बेंगलोर शहर में, इस ऐतिहासिक नगर में आज पूरे भारत से आए हुए सभी ओबीसी संगठन के सभी नेता यहां पे उपस्थित है. जो यहां पे जो हर एक व्यक्ति जो उपस्थित है, ये सिर्फ ओबीसी कार्यकर्ता नहीं, तो अपने अपने क्षेत्र का ओबीसी का नेता है. अपने अपने गांव का होगा, अपने अपने जिले का होगा, अपने अपने तालुका का होगा. वहां पे हर ओबीसी समाज का नेतृत्व करने का काम यहां पे आया हुआ हर एक व्यक्ति करता है. और इसीलिए देश से आया हुआ ये ओबीसी समाज का, ये देश के 60% से अधिक आबादी का वाले सभी प्रतिनिधि यहां पे उपस्थित है. निश्चित ही मैं आज एक केवल महाराष्ट्र का प्रतिनिधि बनकर आया नहीं हूं, तो मैं इस देश के अधिकतम जो सर्वाधिक आबादी का एक स्वाभिमान, संघर्ष और आकांक्षा के आवाज बनकर यहां पे उपस्थित हूं. ओबीसी केवल आरक्षण का विषय नहीं है. ओबीसी भारत के श्रम का इतिहास है. ओबीसी भारत का कृषि की रीढ़ है. ओबीसी भारत के उद्योग की नींव है. ओबीसी ये समाज है जिसने अपने परिश्रम से भारत की अर्थव्यवस्था को मजबूत किया है. हमारे समाज ने कभी भी प्रसिद्धि की अपेक्षा नहीं की, कभी सत्ता की भीख नहीं मांगी, लेकिन इस देश के विकास में सबसे बड़ा योगदान हमारे ओबीसी समाज का है. और निश्चित ही इस सब कार्य करते हुए महाराष्ट्र का भी योगदान, ये सबको साथ में लेके चलने की जो भावना है, आरक्षण का जो मुख्य उद्देश्य है, ये सब चीजें महाराष्ट्र के संतों के कारण हमको है, महाराष्ट्र के ओबीसी के नेताओं के कारण है. महात्मा ज्योतिराव फुले ने शिक्षा का दीप जलाए. क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ने महिलाओं के शिक्षा की क्रांति का नेतृत्व किया. हमारे महापुरुषों ने हमें सिखाया कि समाज की वास्तविक प्रगति शिक्षा, समान अवसर और सामाजिक न्याय में है. लेकिन हमारे यहां भी स्वीकार करना है कि लंबे समय तक हमारे समाज को शिक्षा, प्रशासन, उद्योग और अवसरों में अपेक्षित स्थान नहीं मिला. अनेक वक्ताओं ने अपने अपने उद्बोधन में अनेक विषय लिए. मैं विशेष तौर पे बीके शिवकुमार जी का, बीके हरिप्रसाद जी का आभार मानता हूं कि उन्होंने अपने मार्गदर्शन में अनेक बातें, जो खुद की पक्षों का भी हो, अनेक पक्षों का भी है, कि उस पक्ष के नेताओं ने जो भूमिका रखी, उस भूमिका का भी उनने कुछ चीजें हुई होंगी तो उन्होंने अपने पक्ष के बारे में भी उन्होंने बोला. निश्चित ही अनेक विषय यहां पे बोलने लायक है, पर मैं माननीय देवेंद्र जी फडणवीस हर साल इस कार्यक्रम में आते हैं, हर साल हमें उद्बोधन करते हैं. आज उन्होंने वीडियो के माध्यम से आज निश्चित ही हमको मार्गदर्शन किया. पर मैं माननीय तायवाड़े सर को भी विनंती करता हूं कि हमारे अनेक मांग अभी भी प्रलंबित है, पर जो महाराष्ट्र में जो जितने भी जीआर निकले, 70 जीआर निकले, उसमें अभी तक यानी पिछले 2014 से लेके 2026 पिछले 10 साल से राष्ट्रीय महासंघ काम कर रहा है. और इस 10 साल में महाराष्ट्र में अभी तक 72 जीआर निकले. ये 72 जीआर यहाँ पे मंच पे बैठे हुए सभी पक्षों के नेता यहाँ पे बैठे हैं, महाराष्ट्र के अधिकांश विधायक यहाँ पे बैठे हुए. मैं उनके सामने बोलना चाहता हूं कि इसमें 60 जीआर ये सिर्फ राष्ट्रीय ओबीसी महासंघ और डॉक्टर बबन राव तायवाड़े के माध्यम से निकाले गए हुए. और हमारे मंच पे आज हमारे ओबीसी के नेता, महाराष्ट्र के ओबीसी के नेता और ओबीसी के मंत्री अतुल जी सावे भी यहाँ पे उपस्थित है. मैं उनका भी आभार मानना चाहता हूं
कि ये 72 जीआर में और हमारे 60 जीआर निकालने में उन्होंने सबसे ज्यादा मदद की, सबसे ज्यादा उनका योगदान है, और 40 जीआर उनके कार्यकाल में यहाँ ये ओबीसी के लिए निकले गए। और निश्चित ही आज संपूर्ण देश भर में रिजर्वेशन हटाओ का आंदोलन शुरू है। सोशल मीडिया पे हम जब भी इंस्टाग्राम या फेसबुक खोले तो रिजर्वेशन हटाओ का आंदोलन चालू है, मेरिट की बात वो कर रहे हैं। पर मैं आपको बताना चाहता हूं और उन सब आंदोलन हटाओ, जो रिजर्वेशन हटाओ आंदोलन वालों को भी बताना चाहता हूं इसके माध्यम से कि आज जब आप कोई भी स्पर्धा परीक्षा का, कोई भी यूपीएससी होगा, एमपीएससी होगा, कोई भी बैंक के एग्जाम्स होंगे, कोई भी नीट होगा, इसके सबके जब रिजल्ट आपने खोल के देखे तो सबसे ज्यादा मार्क लेने वाले ओबीसी विद्यार्थी है। आज कोई ओबीसी एसटी कोई पीछे नहीं रह गए, इनसे भी आगे गए हैं। आज जनरल कैटेगरी के विद्यार्थियों से ज्यादा मार्क लेने वाले, ज्यादा प्रभावशील और ज्यादा पढ़ाई करने वाले और ज्यादा काम करने वाले ये ओबीसी विद्यार्थी है। और निश्चित ही कोई रिजर्वेशन, जैसे बीके जी ने बताया, हरिप्रसाद जी ने बताया कि रिजर्वेशन इज नॉट फॉर फाइनेंशियल स्टेबिलिटी, रिजर्वेशन इज फॉर रिप्रेजेंटेशन। और सबका साथ सबका विकास के साथ सबका प्रतिनिधित्व मिलना चाहिए, हर क्षेत्र में सबका प्रतिनिधित्व मिलना चाहिए। इसीलिए आरक्षण की नींव परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने रखी। और निश्चित ही ये माध्यम से हमारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ के माध्यम से निश्चित ही आरक्षण को हटाने बचाव का काम ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ कर रहा है। और आरक्षण पे कोई भी टेढ़ी नजर से देखेगा, कोई भी आरक्षण पे उंगली उठाएगा तो इस राष्ट्रीय ओबीसी महासंघ उसको कुचल के रख देगा, ये भी आपको मैं बताना चाहता हूं। और निश्चित ही हर साल ये अधिवेशन होता है, 11वां अधिवेशन है। दिल्ली में हुआ, मुंबई में हुआ, अमृतसर में हुआ, हैदराबाद में हुआ, तिरुपति में हुआ, गोवा में हुआ, आज बेंगलोर में। और अगले साल डॉक्टर तावड़े सर ने बोला है कि उज्जैन में होगा। और निश्चित ही वहां पे भी इससे भी ज्यादा संख्या में हम सब लोग उपस्थित रहेंगे। मैं तावड़े सर ने मुझे विनंती किया है कि आप, क्योंकि ओबीसी, महाराष्ट्र के ओबीसी मंत्री यहाँ पे उपस्थित है और कुछ जीआर हमको और भी हमारे महाराष्ट्र के लिए निकालना है, और इसीलिए ओबीसी मंत्री जी हमारे अतुल जी सावे जी को मेरी विनंती है कि जिस प्रमाण से एससी एसटी के हिसाब से जिस पर ओबीसी होंगे, वीजेएनटी होंगे या विशेष मागास प्रवर्ग के जो विद्यार्थी होंगे, उनको व्यावसायिक अभ्यासक्रम में 100% स्कॉलरशिप अब दिया जाए। म्हाडा व सिडको जिस प्रकार से महाराष्ट्र में घर बनाती है, उसमें भी ओबीसी और घरकुल योजना हो या कोई भी योजना, इसमें ओबीसी का उतना ही, जितनी ओबीसी की लोक संख्या उतना उनका कोटा निश्चित ही उसमें होना चाहिए। ओबीसी समाज के मराठीत वाचू काय, ओबीसी समाजाचे मुले व मुली वसतिगृहामध्ये प्रवेश घेतात त्या एससी एसटी प्रमाणे निर्वाह भत्ता वाढीव दराने लागू करण्यात यावा। तसेच देण्यात येणारे निर्वाह भत्ता जो सध्या 10 महिन्याकरता दिला जातो तो 10 महिन्याऐवजी प्रवेश दिनांकापासून परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधी म्हणजे 12 महिन्यासाठी तो देण्यात आला पाहिजे। महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजाच्या मंजूर 72 वसतिगृहांपैकी उर्वरित वसतिगृह भाड्याच्या इमारतीत त्वरित सुरू करण्यात यावे। विदेशी उच्च शिक्षणाकरता देण्यात येणारी स्कॉलरशिप 75 वरून 200 विद्यार्थ्यांकरता करण्यात आली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाज सेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा। राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थ्यांना सुरू करण्यात आलेल्या वसतिगृह डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी मुलींचे वसतिगृहाचं नाव देण्यात यावं। काय झालं? अरे हो, तो घेतो ना बाबा, तुम्हाला असा आहे पिक्चर जो आहे, अरे ऐका, जय ओबीसी, एक मिनिट, अरे बाबा तुम्ही, अरे तुम्हाला आता मी तुम्हाला सांगू,
ओबीसीला का भेडबाकरीची जात म्हणतात? का म्हणतात? कारण आपण शिस्तीबद्ध राहत नाही. अरे शिस्तीबद्ध राहिलो तरच आपण कुठेतरी या देशामध्ये या राज्यामध्ये काहीतरी फरक घडू शकू. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचा विषय मला पूर्णपणे खात्री आहे, तुमच्यापेक्षा अनेक वर्षा आधीपासून मी ओबीसी मध्ये काम करतोय, ओबीसी चळवळीत काम करतोय. तुमचा विषय मी घेतो. अरे बाबा, जसा पिक्चर असतो ना, पिक्चर मध्ये सुरुवातीला छोटे छोटे विषय, शेवटी मेन असतं, क्लायमॅक्स असतं. तुम्ही काय पहिलेच म्हणून राहिले क्लायमॅक्स दाखवा, क्लायमॅक्स दाखवा, पिक्चर कोण पाहणार? पहिलेच जर क्लायमॅक्स सांगून दिला तर मग माझं भाषण कोण ऐकणार? तुम्ही चालले जाणार. म्हणून थांबा. अरे हो बाबा, अरे बाबा, तुम्ही आपलं बसा. एक जे मला डॉक्टर बबन रायवाडे सरांनी जो आदेश दिलाय त्याचं पालन करणं माझं काम आहे. तुमचा आदेश पालन करण्याचं माझं काम नाही. एक मिनिट. ते महाराष्ट्राचे आमदार आहेत, महाराष्ट्राचे ओबीसी मंत्री इथे बसले आहे, म्हणून महाराष्ट्रातल्या पोरांच्या समस्यांकडे ओबीसी मंत्र्यांनी लक्ष द्यावे याच्याकरता महाराष्ट्रातल्या समस्या सांगून राहिले. राष्ट्राच्या समस्या त्या बाहेरच्या आहेत ना, त्या मांडूनच राहिलो आपण. पुढच्या वर्षी मला अचानक महाराष्ट्राचे ओबीसी मंत्री इथे बसलेले आहे. त्यांनी आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी, युवकांसाठी आणि आमच्यासाठी काय करावं ते या ठिकाणी सांगून राहिले. आपण ऐकायला पाहिजे शांतपणे. ते पाहिजे, ह्या सुविधा पाहिजे की नाही पाहिजे. मग एक मिनिट जरा शांततेने ऐका. चला असो, कारण इथे आता त्याच्याकरता तुम्हाला मला खासदार बनवलं, मी आमदारच आहे म्हणून महाराष्ट्राचा विषय घेऊन राहिलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराप्रमाणेच डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार आपण जाहीर करावा. राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले वसतिगृह डॉक्टर पंजाबराव, जितके 72 वसतिगृह झाले त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी मुला मुलींचे वसतिगृह असं आपण नाव द्यावं. ज्याप्रमाणे संस्थेतील निधी व इतर सुविधा सरकारकडून दिले जाते त्याच धर्तीवर महाज्योती सुद्धा निधी आणि सुविधा आपण दिल्या गेली पाहिजे, ही आपल्याला विनंती करतो. आणि दुसरा सर्वात मोठा जे 2 विषय आहे की बिहार व तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. हे मला सरांनी लिहून दिलेले विषय होते आणि म्हणून तेच मी तसा वाचत होतो. आणि कारण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय कोणता आहे? जनगणना आहे. मग सगळ्यात शेवटी कोणता विषय बोललो पाहिजे आपण? मंत्र्याला लक्षात राहिले पाहिजे ना, 20-20 आपण दिले तर. आणि मंत्र्यांनी आज घोषणा केली तर किमान त्यांचा अधिकार जो आहे सावळे साहेबांचा, तो महाराष्ट्रापुरती आहे, देशापुरती त्यांचा अधिकार नाही आहे. आणि म्हणून आपण सगळे जे महाराष्ट्राचे जितकेही विषय आहेत ते या संदर्भात इथे मी वाचून दाखवले. त्याच्या संदर्भात ते आपल्या भाषणात आपल्या सर्वांना त्याचं उत्तर देणार. त्यातले कोणते कोणते ते करतील ते इथे आपल्याला सांगतील. ते पुढच्या वर्षी जे करतील तेही ते सांगतील. आणि त्याच्यासाठी जेही वित्तीय तरतूद आहे ते माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलून ते आपल्याला त्या संदर्भातला आपल्या सर्वांना इथे शब्द देणार. आणि दुसरं, आणि मला असं वाटतं की जे आपण सर्व इथे बसलेले आणि देशातल्या 60% वर ओबीसी समाजाला अपेक्षित आहे की जे जातीनिहाय जनगणना आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस आता जातीनिहाय जनगणना सुरू आहे त्याच्यात ओबीसीचं स्वातंत्र्य रखाना असलं पाहिजे, जिच्यामध्ये या देशात खरं किती ओबीसी आहे, किती ओबीसी जाती आहे, कोणत्या जाती आहे या संदर्भातली सुद्धा माहिती या देशाला या माध्यमातून झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या व्हिडिओ जो आपण बघितला त्याच्यामध्ये त्यांनी हा विषय नमूद केलेला आहे की जातीनिहाय जनगणनामध्ये या देशामध्ये कधीही जनगणना जातीनिहाय झाली नव्हती. या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय मोदीजी जे स्वतः आपल्या समाजाच्या ओबीसी समाजाचे आहे आणि म्हणून त्यांनी ही जातीनिहाय जनगणना इथे घडून आणली. आणि त्यात एक ओबीसीचा जो रखाना आहे, कारण आता जे ओबीसी जनगणना सुरू आहे हे मॅपिंग सुरू आहे, ही जनगणना सुरू नाही, ही मॅपिंग सुरू आहे, फक्त डाटा कलेक्शन सुरू आहे. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ही जनगणना सुरू होणार त्यावेळेस मला 100% विश्वास आहे की या देशाचे ओबीसी पंतप्रधान
माननीय नरेंद्रजी मोदी आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे निश्चित त्यात ते अंतर्भूत करून घेणार आणि ओबीसींची खऱ्या अर्थाने किती लोकसंख्या आहे, किती जनगणना आहे हे त्या माध्यमातून करणार. आपण सर्व इथे आलात, माझं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपला सर्वांचा आभार. आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बबनराव तावडे सरांचा सुद्धा मनापूर्वक आभार मानतो की आपण इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. थँक्यू.